हाय हॅलो, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही थंबनेलवरून समजलंच असेल की व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे। तर आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपण छान दिसावं, आपल्याला जे आवडतात कपडे ते व्यवस्थित बसावेत आणि छान दिसावेत। ह्याच्यासाठी आपला बॉडी शेप व्यवस्थित असणं किंवा जरा स्लिम असणं गरजेचं आहे। तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की तब्येत कमीच होत नाही, काही केलं तरी तब्येत कमीच होत नाही, असं प्रत्येक जणीचं असतं। पण मला वाटतं की आपण प्रामाणिकपणे त्यावर जर थोडी मेहनत घेतली तर तब्येत नक्कीच कमी होईल। म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही की आपल्यासाठी की अशक्य आहे ते। तर मी तुम्हाला थोडक्यात काही टिप्स सांगणार आहे की जेणेकरून ह्या टिप्स तरी फॉलो केल्या तरी तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल। तर ह्या टिप्स सगळ्या ऐकून सोडून देऊ नका, तर आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या की हे फॉलो करा। पहिली टिप्स आहे की आपण जेवण करताना आपण असं फास्टमध्ये जेवण नाही केलं पाहिजे, एकदम सावकाश जेवण केलं पाहिजे। सावकाश जेवण केल्यानं आपलं थोड्या जेवणामध्ये पोट भरतं आणि जेव्हा आपण फास्ट जेवण करू, गडबडीत जेवण करू, त्यावेळेस असं होतं की किती खाल्लं तरी आपलं पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि त्यानंतर मग ॲसिडिटी, पचन व्यवस्थित नाही होणं, ह्या गोष्टी चालू होतात। आणि हे असं तर नाही तुम्ही व्यवस्थित तर जेवण केलं शांत बसून तर वजन वाढतं, असं पटपट व्यवस्थित न खाता मग त्यानं चरबी सुटायला सुरुवात होती। तर जेवण नेहमी तुम्ही शांत, आणि आपण 32 वेळा तर चावून नाही खाऊ शकत, पण थोडं शांत जेवण करायचं, जास्त घाईत जेवण नाही करायचं। दुसरी टिप्स अशी आहे की झोप। तर आपल्याला संध्याकाळची झोप 6-7 तासाची असलीच पाहिजे। बऱ्याच बायकांचं असं होतं की संध्याकाळी मोबाईल बघत किंवा लहान मुलं हे असतात त्यामुळे संध्याकाळी जास्त जागतात आणि मग ते दुपारचं झोपणं, ह्या गोष्टीमुळं सगळ्यात जास्त वजन फास्ट वाढतं। कारण संध्याकाळी आपण झोपत नसलं का मग दुपारचं झोप लागते आणि दुपारची झोप वजन वाढवते। त्यामुळे तर संध्याकाळी तुम्ही मोबाईलवरही वेळ घालवू नका आणि संध्याकाळी 6-7 तासांची चांगली झोप घ्या। नंतर असणार आहे ते म्हणजे पाणी। पाणी आपल्या लक्षातच राहत नाही आपण दिवसभरात किती पितो आणि कधी आपण थोडंसं एक घोट पाणी पितो का निघतो। दिवसभरात आपण 3 तरी बाटल्या कमीत कमी प्यायल्या पाहिजेत। जास्तीत जास्त तुम्ही 4ही पिऊ शकता, पण कमीत कमी आपण 3 लिटर तरी पाणी दिवसभराचं प्यायलं पाहिजे। पाणी तर तुम्ही वेळेवर आणि जास्त पिला तर वजन कमी होतं आणि भूक आपल्याला जी लागते ती कमी लागते। त्यामुळं जेवण कमी होतं आणि पाणी जास्त होतं, त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते। त्यानंतरची टिप्स म्हणजे की संध्याकाळचं जेवण 10, 11, 9 ह्या दरम्यान अजिबात करायचं नाही। आपल्याला संध्याकाळचं जेवण 7च्या आतच करायचं, जे असेल ते जेवण करायचं किंवा नवीन बनवून करा तुम्ही, पण संध्याकाळच्या 7च्या आतच जेवण झालं पाहिजे। 7 नंतर आपल्या पोटात एक कणही कशाचा आपल्याला टाकायचं नाही पाण्याव्यतिरिक्त। तर ही तर तुम्ही टिप्स फॉलो केली तर नक्कीच वजन कमी होईल। कारण मी मोक्षच्या टायमिंगला 64 किलोची होती, मी तुम्हाला मागे एक व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं। पण जेव्हा मी हे एकच टिप्स फॉलो केली आणि गावाकडं म्हणलं तर कामं किंवा आपली हालचाल, व्यायाम जास्त होतो, त्यामुळे मी म्हणाल माझ्या गावाकडे व्यायाम पण होत होता आणि ती टिप्स कंटिन्यू फॉलो केली होती तर माझं वजन आटोक्यात आलं होतं। मोक्ष होऊन 6 महिन्याच्या झाल्यानंतर माझं वजन 60 किलो होतं, पण माझं वजन 50-48, फक्त ती टिप्स वापरली आणि त्याचबरोबर गावाकडचं काही कामं ह्या गोष्टी असतात। तर शहरात काय होतं की आपली एवढी हालचाल होत नाही, म्हणजे गावाकडे जशी होती तशी इथं हालचाल होत नाही, त्यामुळे बी वजन वाढतं। तर आपण थोडासा व्यायाम करायचा असं नाही की आपल्याला खूपच स्लिम किंवा खूपच चपट बनायचंय, तसं तर नाही, पण आपल्याला निरोगी राहण्यासाठी तर आपण तेवढा तर व्यायाम केलाच पाहिजे। जेवढा घरी होईल तेवढा 10-15 मिनिटं आपण स्वतःसाठी दिली पाहिजेत। त्यानंतर आहे ती गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ। आपल्या सगळ्यांना तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ खूप जास्त आवडतात। तर हेच गोष्ट होती की हेच वजन वाढवतं, ह्याच गोष्टी आपल्याला ज्या आवडतात तेच वजन वाढवण्यास खूप मदत करतं। तर त्यामुळं त्या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या। तुम्ही आठवड्यातनं एखाद्या दिवशी खाऊ शकता ना, पण बरेच जण असतात की डेलीला खूप म्हणजे तेलकट किंवा बाहेरचं खातात,
त्यामुळे हे वजन वाढतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललीच होती की माझंही वजन 2 किलो वाढलंय, तर ते मला कमी करायचंय. कारण आपण कितीही म्हणलं तरी 2 किलो तर वाढलंय, एवढं काय होतंय. पण हे वजन कधी 5 किलो आणि कधी 10 किलोवर जाईल माहीत होत नाही. त्यामुळं जेवढ्यात तेवढं लगेच कमी करायला महाग लागायचं. तर मी आता ह्या महिन्यात मी काही नियम फॉलो करणार आहे, ते तुमच्याबरोबर उद्यापासूनच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पूर्ण दिवसभराचा डाएट असेल, त्यानंतर व्यायाम काय काय करते आणि पाणी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सकाळपासूनचं माझं खाण्यापिण्याचं पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर शेअर होणार आहे. थोडंसं आपल्याला वाटलं की आपल्या मापापेक्षा वजन जास्त वाटते, पटकन वजन कमी करायच्या मागं लागायचं, अजिबात घाळ बसायचं नाही की जाऊ द्या 2 तर किलो वाढले. तर असं नाही करायचं. काय तुम्हाला मी नियम सांगते ते असं नाही की मी तुम्हाला सांगते फॉलो करायला, ते मी स्वतः करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअरही करणार आहे. सगळं मी रुटीन दिवसभराचं दाखवणार आहे. तर आपण इतर काही फळंही खातो, त्यातनं आपल्याला शुगर भेटतच असते. त्यामुळं एक्स्ट्रा साखर खायची आपल्याला काहीच गरज नाही. त्यामुळं साखरही कमी करा. जो मी डाएट सुरू केलाय तो जरा हेवी आहे, पण एवढा पण नाही आणि आपल्याला तो जास्त दिवस नाही करायचा, फक्त 1 महिनाच करायचा. फक्त गोष्ट राहिली 1 महिन्याची आणि ते दिवस कसे निघून जातील समजत नाही. तर ह्या सगळ्या टिप्स आहेत. त्याचबरोबर उद्याच्या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही घेता येईल आणि तुम्हीही नक्की सुरुवात करा आणि लवकरात लवकर आपल्याला 1-2 तरी किलो वजन कमी झालं तरी आपल्यासाठी खूप भारी आहे. तेवढंच आपल्याला आपण स्लिम वाटणार आहे. सुरुवात तर केलीच. तर या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितल्यात, त्या नक्की फॉलो करा आणि त्या तुम्हाला खरंच खूप गरजेच्या आहेत, ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा आणि असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.